झंडा तिरंगा नहीं चलेगा दो रंगा, देश का झंडा तिरंगा नहीं चलेगा दो रंगा। कांग्रेस जिवंत है, राहुल गांधी देश की आंधी, मोदी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, मोदी सरकार मुर्दाबाद। जळगाव जामोद बुलढाणा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करत निषेध व्यक्त केला। दिनांक 1/7/2025 रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या स्वातीताई वकेकर यांचे नेतृत्वात उपविभागीय अधिकारी जळगाव जा यांच्या कार्यालय समोर दुपारी 12 वाजता भाजपा सरकारचा निषेध व्यक्त करत निदर्शने आंदोलन करण्यात आले। त्यावेळी स्वातीताई वाकेकर यांनी देशातील लोकशाही जाऊन हुकुमशाही सरकार सत्तेच्या स्थानावर पोहोचले असून जनसामान्याचे आवाज युवक शेतकऱ्यांचा प्रश्नासाठी आवाज संसदेत उठवणारे आदरणीय राहुलजी गांधी व आमच्या नेत्या सोनिया गांधी यांच्यावर केंद्रातील मोदी सरकारने द्वेषपूर्ण कारणाने ईडीचे माध्यमातून दडपशाही धोरण आणले आहे, त्यावर आम्ही जळगाव जामोद मतदारसंघाचे वतीने निषेध करण्यात आला। जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है, जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है, जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है। तसेच देशाच्या स्वातंत्र्यामध्ये गांधी नेहरू परिवाराने रक्ताची व देहाची आहुती दिली आहे, देश सेवेसाठी प्रॉपर्टी अर्पण केली, त्यांचे कुटुंबावर असे आरोप केले, त्यांची खंत व्यक्त केली। देशांमध्ये लोकांसाठी अन्यायाच्या विरुद्ध लढा उभारण्यासाठी नॅशनल हेराल्ड कंपनी ही लोकांसाठी अर्पण केली असून मनी लॉन्ड्रीचा आरोप केला तो चुकीचा आहे। त्या आपल्या सर्वांना माहिती असून या देशामध्ये लोकशाही जाऊन एक हुकुमशाही सरकार सत्तेच्या स्थानावर पोहोचल्यापासून तो सर्वसामान्यांचे आवाज बनून त्या संसदेच्या सभागृहामध्ये आमचा युवक असेल, शेतकरी असेल, या सर्वांच्या प्रश्नासाठी भांडणारे आदरणीय राहुलजी गांधी आणि आमच्या नेत्या सोनियाजी गांधी यांच्यावर यांनी द्वेषपूर्ण कारवाई ईडीच्या माध्यमातून दडपशाहीचं धोरण या केंद्रातील मोदी सरकारनं अवलंबलं आहे, त्याचा आम्ही सर्व जळगाव जामोद मतदारसंघाच्या वतीने निषेध करतो। खरं तर आपल्या सर्वांना माहिती आहे की देशाच्या स्वातंत्र्यामध्ये गांधी नेहरू परिवारानं स्वतःच्या रक्ताची आहुती दिलेली आहे, स्वतःच्या परिवारानं त्यांनी ज्या प्रॉपर्टीज असतील त्या देशसेवेसाठी अर्पण केलेले आहे। आज त्यांच्याच कुटुंबियांवर अशा पद्धतीनं जे आरोप केले जातात त्याची खंतही वाटते आहे। जे नॅशनल हेराल्ड आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण ब्रिटिश राजवटीत असताना या देशातील लोकांना त्या ठिकाणी अन्यायाच्या विरुद्ध पेटून उठण्यासाठी ते जे त्या तत्कालीन वृत्तपत्र काढलं गेलं ते त्यावेळेस जेवढे वृत्तपत्र होते ते इंग्लिश भाषेत होते। नॅशनल हेराल्ड हे हिंदी भाषिक वृत्तपत्र सर्व लोकांपर्यंत या सद्भावना आणि देशप्रेमासाठी त्यांनी त्यावेळेस नेहरूजींनी त्या ठिकाणी सुरुवात केली। त्याच नॅशनल हेराल्डचं आज आपण पाहतो आहे की ज्या ठिकाणी 5000 कोटीची प्रॉपर्टी असल्याचा दावा हे भाजपचं सरकार करत आहे, हे अतिशय चुकीची बाब आहे। त्या ठिकाणी आज जे यंग इंडिया कंपनी त्या ठिकाणी स्थापित केली गेली आहे ती सेक्शन 25 अंतर्गत नॉन प्रॉफिट कंपनी आहे, त्याच्या माध्यमातून काही कर्ज या कंपनीला नॅशनल हेराल्डला दिलं गेलं, एजीएलला दिलं गेलं होतं। ती कंपनी खऱ्या अर्थानं ही सर्वसामान्य लोकांची आहे आणि ती प्रॉपर्टी आहे ती देशसेवेसाठी देशप्रेमासाठी अर्पण केलेली आहे आणि कुठेतरी या ठिकाणी राहुलजी गांधी असतील, सोनियाजींनी या ठिकाणी ती संस्था वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यातून पैसे कमवायसाठी किंवा जे त्यांनी आज मनी लॉन्ड्रिंगचा आरोप त्या ठिकाणी केला आहे तो सरासर चुकीचा आरोप आहे आणि म्हणून आम्ही त्याच्या या कारवाईचा निषेध करतो। त्याचबरोबरीनं आज ज्या ठिकाणी संपूर्ण देशभरामध्ये या कारवाईचा निषेध केला गेला, मुंबईला देखील आदरणीय आमच्या नेत्या वर्षाताई गायकवाड यांनी ज्या ठिकाणी आंदोलन केलं, पण त्या ठिकाणी अतिशय अमानुषपणे एका महिला खासदारावर अशा पद्धतीनं कारवाई केल्या जाते, त्यांना लोटपाट केल्या जाते। या देशात लोकशाही आहे की नाही हाही प्रश्न किंवा बाबासाहेबांनी जी राज्यघटना आपल्या सर्वांना दिली आहे त्याचे कायदे बदलून कुठेतरी या लोकांच्या मनामध्ये ज्या खऱ्या अर्थानं मनुस्मृती आहे पाहिजे, त्यासाठी काँग्रेस पक्ष मैदानावर उतरून ताकदीनं या गोष्टीचा निषेध करेल आणि आपल्या सर्वसामान्य लोकांसाठी काँग्रेस पक्ष हा एक विचार आहे, तो विचार सातत्यानं ठेवत राहणार आहे। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा तानाशाही सरकारचा, तानाशाही सरकारचा, तानाशाही सरकारचा
कारवाईचा संपूर्ण देशात निषेध व्यक्त केला जात असताना मुंबई येथे महिला खासदार वर्षातील गायकवाड यांचे वतीने मुंबई येथे आंदोलन दरम्यान कारवाई केली असून त्याचा उद्धा निषेध व्यक्त करत काँग्रेस पक्षाचा विजय असो, राहुलजी गांधी तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, सोनिया जी तुम आगे बढ़े हम तुम्हारे साथा है, जब जब मोदी सरकार डरती है ईडी को आगे करती है, पुलिस को आगे करती है, मोदी सरकार हाय हाय, देश का झेंडा तिरंगा नहीं चलेगा, दुरांगा हुकुमशाही सरकारची निषेध असो असे नारे देत निदर्शने करण्यात आले। त्यावेळी काँग्रेसचे स्वातीताई वकेकर, अविनाश भाऊ उमरकर यांच्यासह जळगाव विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी कार्यकर्ता यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। जळगाव उन्नती न्यूज चॅनल करिता सौ सरला राजेंद्र ससाणेची बातमी। जळगाव तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती। जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित, आम्ही नेहमीच तुमच्या सोबत। सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट।